करीत आहोत. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. यावर्षी झालेल्या विपुल पावसामुळे रबीचं क्षेत्र 65 लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बियाणं, खतं, कृषी निविष्ठा यांचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजनासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. काल दिल्लीत राष्ट्रपती भवनात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या अभियानाद्वारे जिल्ह्यात 553 आदी सेवा केंद्र स्थापन करण्यात आली आहे. 53,000 नागरिकांचं एकत्रीकरण तसंच 553 ग्रामसभांच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा ग्रामकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या लोककल्याणकारी तसंच परिणामकारक प्रशासकीय मॉडेलसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा आता 4थी तसंच 7व्या इयत्तेत घेतली जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल. यावर्षीची इयत्ता 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे. त्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल. आज धनत्रयोदशी. आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी आज आरोग्य देवता धन्वंतरीची पूजेचा प्रघात आहे. यमदीपदानही आज केलं जातं. आजपासून सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. सवत्सधेनू अर्थात गायवासराच्या पूजनेनं दिवाळीचा कालपासून प्रारंभ झाला. अकोला इथल्या कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत वणी रंभापूर गावात फार्म टू फूड या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकं सादर केली. विद्यार्थ्यांनी केळीपासून वेफर आणि टोमॅटोपासून केचप तयार करण्याची प्रक्रिया दाखवून शेती उत्पादनांना मूल्यवर्धनाचं महत्त्व स्पष्ट केलं. या उत्पादनातून ग्रामीण महिलांना लघु उद्योगातून स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.